नंबर होते त्यांना मी कॉन्टॅक्ट केले आणि त्या बाकीच्यांनी त्यांनी संदेश पराडकर वगैरे जे जुने आमचे क्रिकेट खेळाडू जे महानगरपालिकेतले खेळले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सगळ्यांना इथे निमंत्रित केला आणि आमचा सगळ्यांचा जो सत्कार केला. आज सगळ्यांना एकत्र बघून खूप आनंद होतो आहे. कारण काय झालं केलं बाकी आपण फोनवर वगैरे बोलत असतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पण आज प्रत्यक्षात सगळ्यांना भेटण्याचे एक योग आला. आणि खरं तर सांगायचं तर गेले म्हणजे त्यावेळेला मी 14 वर्ष महानगरपालिकेचं जिंकण्याचं क्रिकेट सचिव होतो. कामतेकर मानद मुख्य सचिव होते आणि ही सगळी टीम मंडळी माझ्याबरोबर कार्यरत होती. आज सुनील मयेकर आहे, सगळेच बसलेले इथे आहेत, मोरेश्वर सूर्य वगैरे. आज अजून 2 उल्लेख नावं घेण्याची भरपूर आहेत. 2 उल्लेख नावं घेतो. संदेश पराडकर आणि शेखर मुळीक आणि अभिजित गावडे हे यांच्यासारखे चांगले खेळाडू आपल्या महानगरपालिका क्रीडा भवनाला लाभले आणि त्याच्यामुळेच हे क्रिकेट अजून चांगलं उदयाला आले. अगोदरही चांगले क्रिकेटर्स होते सगळे, त्यांची नावं विलास मोरे वगैरे आहेत, शाबुद्दीन शेख, इफ्तेखार शेख, सगळ्यांची नावं आता काही इकडे घेऊ शकत नाही. पण त्या लोकांनी पण या महानगरपालिका खेळासाठी बहुमोलाचं योगदान दिलं आहे. खरं तर आज हे जे टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात म्हणजे पूर्ण महानगरपालिकेत सगळे प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट ऑर्गनाईज, पण असं ग्राउंड मी पहिल्यांदा बघितलं आहे की जे वेल फेल्ड असं ग्राउंड, कुठेही खेळाडूला इंजुरी होणार नाही अशा पद्धतीचं हे ग्राउंड आहे. त्याच्यामुळे आयोजकांना खूप धन्यवाद देतो आणि आम्हाला इथे बोलवलात आणि आमचा सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचे निलेशचे मुद्दामून हे करेन, कारण त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि त्याच्याबद्दल त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. व इथे ज्या संघांनी भाग घेतला आहे त्या संघांनाही मी माझ्या आणि माझ्या त्या सगळ्या जुन्या त्यांच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. थँक्यू सर. नक्कीच एक चांगला फीडबॅक आपण देखील दिला आहे. अजून आपले जर कोण क्रिकेटर जर बोलणार असतील तर त्यांच्याकडे आपण आता माईक सुपूर्द करणार आहोत. येस सर. थँक्यू. सर्वप्रथम आयोजकांचे आभार. आणि इतकी सुंदर हे ग्राउंड म्हणजे आम्ही खेळलो आहे आधी इकडे, पण या ग्राउंड जसं की आमच्या अभि दुधाणे आत्ता बोलले की हे ग्राउंड सिलेक्ट करून खरंच म्हणजे आपल्या सगळे क्रिकेटर्सना विनंती आहे त्याचा आनंद घ्या. असं ग्राउंड खेळायला मिळणं म्हणजे पण एक भाग्य लागतं त्याला. तर ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही मी, पण सांगायचं जसं की आता अभि दुधाणे यांनी नाव घेतली संदेश पराडकर वगैरे, तर तसे संदेश पराडकर, संजय पाटील जे आपल्याकडे मुंबई रणजी खेळले आहेत, संदेश पराडकर ज्यांच्या अंडर जे इंडियाला खेळले साईराज बहुतुले आणि आणखी एक निलेश कुलकर्णी जे इंडियाला खेळले ते त्याच्या कॅप्टनशीपच्या खाली MIGला खेळलेले आहेत. तर असे दर्जेदार क्रिकेटर आपल्याकडे होते आणि हे करता करता यांच्यावर करून बघता आम्ही शिकलो आणि खेळाडू म्हणून खेळलो. BMCला प्रतिनिधित्व करताना खूपच म्हणजे ते भाग्यच होतं. आम्हाला त्या क्रिकेटने आम्हाला एक ओळख दिली BMCमध्ये, तसेच बाहेरही, तर खूप फायदा झाला. तर आयोजकांचे पुन्हा एकदा आभार. आज सगळेजण आले, खूप आनंद झाला. सध्या संजय पाटील जे आहेत ते रणजी सिलेक्टर पण आहेत आपले मुंबईचे. तर असे अतिशय प्रतिभावान खेळाडू आपल्याकडे होते. यांच्यावर आम्ही टेनिस पण खेळलो, प्रेसीला खेळताना वगैरे. पण नर्मदा मी नाथाला बघून मोठा झालो ॲक्च्युली. तर असं छान आज निलेश तांबे आणि शेट्टी आणि तुम्ही सगळेच इथे आयोजित करून आम्हाला एक चांगला वेगळा आनंद दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि सर्व खेळाडूंना खूप खूप ऑल द बेस्ट. चांगली कामगिरी करा, प्रगती करा. थँक्यू. रवी शिंदे आपले एक्स क्रिकेटर ना ते आता आपल्या नाही आहे, तर त्यासाठी आपण 2 मिनिटं जरा श्रद्धांजली. अच्छा, एक विनंती आहे इकडे आलेली आहे आपल्या. चला, थँक्यू. चला हे जर मॅच थांबलीच आहे मित्रांनो, तर आपण 2च मिनिटं एक श्रद्धांजली देखील वाहणार आहोत. चला 2 मिनिटं सर्वांनी आता श्रद्धांजलीसाठी उभं राहायचंय, उठून उभं राहायचंय मित्रांनो. जितके माझे सहाय्यक खेळाडू असतील सर्वांना विनंती आहे, चला माझ्या राईट साईडला जितके खेळाडू आहेत सर्वांनी उठून उभं राहा. आपण एक श्रद्धांजली देणार आहोत. माझ्या लेफ्टला सुद्धा माझा आवाज जिथपर्यंत जात असेल मित्रांनो, आपण एक विशेष श्रद्धांजली देतोय. जे 2 मोठे खेळाडू जे आपल्यामध्ये आज नाही आहेत, राजेश ओणकर सर आणि रवी शिंदे सर जे आज आपल्यात नाही आहेत, सर्वांनी आपली कॅप खाली काढा. जर आपण चष्मे गॉगल्स घातले असतील तर प्लीज खाली काढून ठेवायचे आहेत. 2 मिनिटं आपण या महान क्रिकेटपटूंना आणि BMCच्या या दर्जेदार कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एक श्रद्धांजली देतोय.
ओम शांती, ओम शांती, ओम शांती. पुन्हा एकदा बघूयात आता मैदानाच्या आत लाईव्ह ऍक्शन येते आता तुमच्या भेटीला. सर्वच महान आणि लेजेंडरी क्रिकेटर्सचा हा यथोचित मान सन्मान सुद्धा आपण आता पार पाडलाय. धन्यवाद सर्वांचं. चला वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आर दक्षिण चषक 2026 पुन्हा एकदा आता भरलाय तुमच्या भेटीसाठी सज्ज आहे. चला त्यासोबतच आपण एक विशेष चला आपण एक फोटोग्राफ आता क्लिक करणार आहोत. तर आपले सर्व लेजेंडरी क्रिकेटर्स आणि त्यांच्यासोबत मी आता विनंती करेन आर दक्षिण क्रीडा समितीचे सर्वच कमिटी मेंबर्स आपण देखील खाली जायचं. आपला जो बॅनर लगावलाय त्याच्यासोबत आपण एक चित्रफित आता क्लिक करणार आहोत. जरी ही आठवण सुद्धा आपल्यासोबत चला क्रीडा समिती आर दक्षिण क्रीडा समिती चला विशालदा तुम्ही सुद्धा यायचं. तुमचा पण फोटो आहे. सगळं कमिटी मेंबर्स आणि खेळाडू सगळ्यांचे एकत्र आपण काढणार आहोत. आपण सुद्धा कमिटीचे एक विशेष भाग आहात. आपण पाहतोय सर्वच ही कमिटी आणि त्यांच्यासोबत हे बीएमसीचे सर्व लेजेंडरी क्रिकेटर्स आज एकवटून या स्पर्धेसाठी आलेत. चला कमिटीचे आपले अजून जर कुठले खेळाडू आणि मेंबर जर शिल्लक असतील तर आपण सर्वांनी जायचंय फोटोग्राफ क्लिक करण्यासाठी. हे सर्वच आपले लेजेंडरी टेनिस बॉल क्रिकेटर्स आणि त्यांचाच यथोचित मान सन्मान देखील स्पर्धेच्या मार्फत आपण केलाय. सर्वांची नावं घेणं तितकंसं आता पॉसिबल नाहीये पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर किती हजारो रन आणि किती 100 विकेट्स या एका फोटोग्राफ मध्ये असतील हे देखील सांगणं गरजेचं आहे. चला या पूर्ण समिती आपण यायचं एक फोटोग्राफ आपण काढणार आहोत आणि त्यानंतर वर्डात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ते पूर्ण आता कमिटी सज्ज झाली आहे. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. तर चित्रफित देखील आपण क्लिक करतोय आणि यानंतर वळणार आहोत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिकडे अजून एक महत्वाची मॅच आता आली आहे तुमच्या भेटीला. आणि आता वेळ आहे ती म्हणजे त्या लेजेंडरी टेनिस बॉल आणि लेदर बॉल क्रिकेटर्सना ती संधी देण्याची की या स्पर्धेमार्फत तो फोटो आपण क्लिक करतोय.
हॅलो. हॅलो चेक. एवढं चालेल ना आवाज. पुन्हा एकदा वळतो आपण मॅचकडे. महत्वाचे सन्मान देखील आपण पार पाडलेत आणि आता पुन्हा एकदा वळतो आपण लाईव्ह ऍक्शनकडे. फील्डच्या आत 29 धावा आतापर्यंत झाल्यात. बॅटची खड आता लागली आहे. एक धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्याचा आता प्रयत्न होईल का नाही हे देखील पाहावं लागेल. पण त्याआधी आता रोखलंय फलंदाजांनी एकमेकाला रोखलंय, कारण त्यांना माहिती आहे की आता धावसंख्या आपल्याला जी गाठायची आहे ती आतापर्यंत 30 झाली आहे आणि शेवटचे आता 2 चेंडू देखील शिल्लक असतील. लास्ट 2 बॉल्स टू गो. आणि आता हळूहळू आपण स्पर्धेच्या अगदी अंतिम सोहळ्यापर्यंत देखील पोहोचणार आहोत. पण त्याआधी आता काही महत्वाच्या मॅचेस मैदानाच्या आत चालताना आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल, या 2 बॉलमधून किमान एक तरी मैदानाच्या बाहेर फेकावा लागेल. यावेळी चांगला बॉल हाताळलाय. फलंदाज अगदी आशापूर्ण नजरेने पाहतोय, पण अंपायर सांगतायत की हा फेअर बॉल आहे, इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि म्हणूनच हा बॉल येतोय डॉट. चला शेवटचा एक बॉल. चला बॅट्समन आपण आर्ग्युमेंट करू नका प्लीज. पंचांनी जो निर्णय दिलाय तोच शेवटचा आणि अंतिम राहणार आहे. पंच उगाच असा निर्णय देणार नाहीत. त्यांनी प्रत्येक गोष्ट पाहिली आणि त्यानंतरच तो निर्णय दिलाय. चला वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चला फलंदाज लगेच लगेच आपल्या ठिकाणी जा. आयोजक होरा तेच वारंवार विनंती करतायत की पंचांशी आपण हुजत करू नये. पंचांनी जो निर्णय दिलाय अगदी न्यूट्रल अंपायर्स आहेत, प्रत्येक गोष्ट त्यांना देखील माहिती आहे आणि म्हणूनच MCA क्वालिफाईड हे अंपायर्स आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे, स्लॉग ओव्हरचा हा शेवटचा बॉल. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. धावसंख्या 30. यावेळेला समोरची दिशा पुन्हा एकदा निवडली. आता कॅच धरण्याची हिशोबाने होती, पण आता 2 धावा देखील सहजरित्या पार केल्या. बॅटिंग इंटेन्सिटीने थ्रो झालाय, पण जोपर्यंत हा थ्रो होईल त्या 2 धावा होत आहेत. पूर्ण धावसंख्या आता झाली आहे 32. 33 धावांचा आता असेल लक्ष. 4 ओव्हरमध्ये आता 33 करायचे आहेत. आपण पाहतोय आर बक्षीस चषक 2024 आणि या 2026च्या महासंग्रामात आपण पाहतोय 4थ्या पर्वात या स्पर्धेने केलंय आता आगमन. आणि त्या आगमनासोबत जर आपण पाहिलं तर आता 33 धावांचं लक्ष आहे. चला जी नॉर्थ आणि डी बोर्ड आपण यायचंय. जी नॉर्थ आणि डी बोर्ड कर्णधार. जी नॉर्थ बोर्ड आणि डी बोर्ड. चला जी नॉर्थ आणि डी वॉर्ड कर्णधार पाठवा. जी नॉर्थ आणि डी वॉर्ड आपले दोन्ही कर्णधार येऊ द्या कॅप्टन टॉससाठी. आणि आपली टीम लिस्ट देखील आपण अपडेट करायची आहे स्कोरर सोबत.
चला जी नॉर्थ बोर्ड आपण जर आले असाल तर यायचं आहे आमच्यासोबत, आणि डी बोर्ड आपण आलेलो आहात मैदानाच्या आत, तर आपली टीम लिस्ट अपडेट करायची आहे. टीम डी बोर्ड आमच्या स्कोररशी नक्की संपर्क साधा आणि तुमची टीम लिस्ट अपडेट करून घ्या. चला लगेचच आपण सेकंड इनिंगला आता करूयात सुरुवात. मैदानाच्या दोन्ही संघ आता सज्ज आहेत. एक माफक धावा आता करायचे आहेत तुम्हाला, 24 चेंडू आणि 33 करायचे आहेत, पण मैदानाच्या आत कुठलंही लक्ष जास्त मोठंही नसतं किंवा कुठलंही लक्ष छोटंही नसतं. फक्त करायची आहे ती म्हणजे मेहनत. हॅलो पहिलाच बॉल, मॅचची सुरुवात एका बिग हिट निशी 6 धावा षटकार येतोय.